काल गुढीपाडव्यानिमित्त माननीय राजसाहेबांनी शिवतीर्थावर जी प्रचंड अशी जाहीर सभा घेतली, त्या सभेमध्ये अनेक विषयाशी चर्चा किंवा संवाद त्यांनी जनतेशी साधला। परंतु अत्यंत महत्त्वाची घोषणा त्या मेळाव्यामध्ये त्यांनी केली। या लोकसभेला त्यांनी महायुतीला जो पाठिंबा दिला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। गेल्याच आठवड्यात त्यांना मी भेटायला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला त्यांनी या सर्व राजकारणावर सुद्धा आमच्याशी चांगल्या गप्पा मारल्या होत्या आणि मनोमन आम्हा सर्वांनाच वाटत होतं की राजसाहेबांनी युतीमध्ये यावं। त्यांच्या या घोषणेचं महाराष्ट्रातील सर्व जनतेने स्वागत केलेलं आहे। महायुतीने जो 45+ जो काही घोषणा केली होती, परंतु काही मताची विभागणी होऊन 45 पर्यंत जाऊ का नाही ही जी शंका होती ती काल राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे दूर झालेली आहे। एक खंबीर नेता महायुतीला भेटला। कालची जर त्यांची सभा जर पाहिली तर गेल्या 18 वर्ष एक हाती पक्ष चालवणारा नेता आणि त्याच्या सभेला असलेली गर्दी पाहून आघाडीच्या नेत्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय आणि त्याबद्दल त्यांनी काही जी काही बकबक करायची सुरुवात केली त्यांचा भीतीपोटी केलेली त्यांनी हे एक वक्तव्य आहे। परंतु काल महाआघाडीच्या प्रेसमध्ये जी प्रेस शिवालयात झाली, जे शिवसेनेचं कार्यालय आहे त्यामध्ये झाली आणि त्यामध्ये उठाबा गटाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं मोदी साहेबांबरोबर गेलेली शिवसेना हा चायनीज माल आहे म्हणून ज्याचा उल्लेख केला, मला त्यांची कीव करावीशी वाटते। ज्या शिवसैनिकांनी 40 ते 50 वर्ष शिवसेना प्रमुखाबरोबर घालवली, ज्यांनी पक्ष वाढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्यांना आज तुम्ही चायनीज माल म्हणले, हा शिवसैनिकांचा अपमान त्यांनी आज काल केलेला आहे। शिवालयात कशाला बैठक घ्यायची, शिवालयात कशाला प्रेस घ्यायची, त्यांनी मातोश्रीवर घेतली पाहिजे होती। ज्या शिवसेना प्रमुखांनी या काँग्रेसला राष्ट्रवादीला दरवाजात उभं केलं नाही त्यांना घेऊन त्यांनी आज त्यांच्या पक्ष कार्यालयात बैठक घेतली। उद्या हे मातोश्रीवर सुद्धा यांच्याबरोबर प्रेस घ्यायला कमी करणार नाही। ज्या शिवसेना प्रमुखांनी हयातभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना शिवसेना प्रमुखाला काय यातना होत असेल याची कल्पना जरी केली तरी आज महाराष्ट्रातला शिवसैनिक कालच्या प्रेसमुळे दुखी झालेला आहे। आम्हाला चायनीज माल म्हणता आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखाला त्रास दिला आहे त्याच्या मांडीला मांडी लावून बसता, यामुळेच या उबाठा गटाचे हे हाल झालेले आहेत। त्यांना कुठेही थारा आता मिळत नाही। तुम्ही जे कालचं जर चित्र पाहिलं असेल तर त्यांच्यामधला तो विभीषण तो त्या स्टेजच्या पुढे मागे असा करत होता आणि हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं। म्हणून आघाडीमध्ये तुम्ही किती वल्गना करा, आता कितीही तुम्ही आरोप प्रत्यारोप करायचा प्रयत्न करा, परंतु या लोकसभेमध्ये ही आघाडी नेस्तनाबूत होईल एवढं मात्र खरं आहे। म्हणून आघाडीचे जे काही आजच्या घडीला जे चाललंय त्या महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यामुळं त्यांना आता त्यांची जागा निश्चित पाहायला मिळेल। ठाकरेंच्या विरोधात एक असा ठाकरे उभा केलाय कारण तुम्हाला प्रचारासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी त्यांची गरज होती, अशा पद्धतीने टीका होती। राज ठाकरेंना उभा करायचा कोणाची हिंमत नाहीये। राज ठाकरे हे नेतृत्व मी अनेक 40 वर्षापासून पाहतोय। शिवसेना प्रमुख जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर असायचे किंवा कुठे जायचे त्या टायमाला राज ठाकरे हा सावलीसारखा शिवसेना प्रमुखाच्या बरोबर असायचा। अनेक वेळा जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा त्यांनी
शिवसेना प्रमुखाशी संबंध तोडले त्या दिवसापासून आज तागायत त्यांनी स्वतःच्या हिमतीवर त्यांनी त्यांचा पक्ष चालवलेला आहे. म्हणून आम्हाला त्यांना ते नाहीत म्हणून हे घ्यायचं असा रिप्लेसमेंट राजसाहेबांची होऊ शकत नाही. तर त्यांचं एक वेगळं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे असलेला जो मास लीडर ज्याला म्हणतात तो बेस त्यांच्याकडे आहे. म्हणून त्याचा फायदा हा महायुतीला होणार आहे. राज ठाकरे यांनी आतापर्यंत मोदींवेळेस वारंवार विरोधात भूमिका घेतली. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची विरोधी तलवार मॅन करून महायुतीसोबत येण्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये अर्थकारण झालेलं आहे असं सोशल मीडियावर कालपासून प्रचंड टीका सुरू झाली आहे. अर्थकारण झालं, खोके घेतले, यांच्याकडे दुसरा विषय काय? राजसाहेबांना मी पैसे दिले का? राजसाहेबांनी कालच्या सभेत सुद्धा सांगितलं की मला जे त्यांचे विचार पडतात त्यामुळे मी आज दिलेला पाठिंबा. जर उद्या एखादी गोष्ट मला पटली नाही तर मी हे राजचं तोंड आहे हे कधी उघडेल हे त्यांनी कालही जाहीर सभेत सांगितलं. म्हणून स्पष्ट वक्तेपणा जो शिवसेना प्रमुखात होता तोच राजसाहेबांमध्ये असल्यामुळं ते स्पष्टपणे बोलतात. पोटात एक आणि ओटात एक हे जे काय उठाबा गटाचं धोरण आहे ते राजसाहेबांमध्ये कुठे पाहायला मिळत नाही. म्हणून त्यांना ना कोणी विकत घेऊ शकत ना आर्थिक बाबीवर चर्चा करू शकत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.